हाय, थँक्यू. आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. नमस्कार मंडळी. तर आज आपण निघत आहोत पोलादपूरवरून मंडणगडकडे आणि आज आपण जाणार आहोत आंब्याच्या बागेमध्ये. तर आंब्याच्या बागेमधून डायरेक्ट आंबे आपल्याला घ्यायची संधी मिळणार आहे. तर ते सगळं मी कवर करणार आहे या व्हिडिओमध्ये. दुपारची वेळ झाली, 11:30 वाजलेत. भूक लागली पहिली, काहीतरी जाता खाऊ. आज झुणका भाकरी म्हणजेच पिठलं भाकरी खायचा मूड आहे, तर ते खाऊ आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करणार आहोत मंडणगडकडे. आणि बाकी सगळ्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर मंडळी आता आपण पोलादपूरवरून निघालेलो आहोत मंडणगडच्या दिशेला आणि इथून शॉर्टकट आहे जाण्यासाठी. म्हणजे मी विनेरे मार्गे जातोय. तर इथून हा रस्ता तुम्हाला दापोलीलाही घेऊन जातो. विनेरे मार्गे हा शॉर्टकट आहे. पोलादपूरचा सबवे ओलांडला की राईट घ्यायचा असतो आपल्याला. तर हा रस्ता इथून कंटिन्यू होतो असा. आणि पावसाळ्यामध्ये तर जबरदस्त असतो हा रस्ता. पूर्णपणे निसर्गरम्य असा रस्ता आहे हा. तर तुम्ही पाहू शकताय बघा, इथून पण लोक शॉर्टकटनी येतात महाबळेश्वरला जाण्यासाठी. विनेरे मार्गे हा रस्ता तुम्हाला घेऊन जातो दापोलीकडे शॉर्टकट. आणि वरतून गेलेली आहे हा जो ब्रिज दिसतोय, ही आहे कोकण रेल्वे. तर विनेरे मार्गे तुम्ही आले ना की बघा, दापोलीला तुम्हाला इथून सरळ जायचंय, जो हा पुलावरून रस्ता जातो. आणि मंडणगडसाठी तुम्हाला इकडे राईट घ्यायचा असतो. आपण आता चाललोय मंडणगडच्या दिशेला. गाडीच्या आतमध्ये बघा 47 डिग्री दाखवते. तेवढं नाही आहे पण तरी पण 43-44 डिग्री आहे. आणि आता मी मंडणगडला आहे. हा जो पॅच आहे ना इथला, एक गाव लागतो मध्ये, हा बघा, हे पूर्ण राजस्थान सारखं आहे. पूर्ण काताळ आहे ते बघा, आजूबाजूला पूर्ण काताळ आहे हा. इकडे तर एवढं भयंकर गरम असतं कारण काताळामधून जी हीट रिफ्लेक्ट करते. तरी पण लोकांनी बऱ्यापैकी प्लांटेशन केलं आंब्या वगैरेचं. त्या साईडला वरती, तिकडे वरती मातीची जागा आहे, पण खाली हे जे सगळं दिसतंय ना हे पूर्ण काताळ आहे. बापरे, भयंकर गरम होत असेल इथे बाहेर. फायनली रिलीफ वाटतंय. आपण थांबलेलो आहोत आणि ही बघा, ही समोर दिसते पूर्ण आंब्याची बाग, ती माझ्या मित्रांची आहे. तर आता इथून एकदम ओरिजिनल असे कोकणातले रत्नागिरी हापूस आपण घेऊन जाणार आहोत मुंबईला. आणि इथून म्हणजे हे जे आंबे आहेत ना, हे चांगल्या क्वालिटीचे आहेत. ह्याच्यात पण काहीतरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे आंब्याचे प्रकार येतात. ते साईजवर डिपेंड करतं, त्याचं वजन असतं. म्हणजे काही आंबा 150 ग्रॅमचा असतो, काही 200, काही 250 ग्रॅम, म्हणजे पाव किलोपर्यंतचा पण एक आंबा असतो रत्नागिरी हापूस. आणि आजूबाजूला इकडे हवा वगैरे चांगली हवा सुटले, वारा सुटला आहे. आणि इथे जरा रिलीफ वाटलं आहे कारण ऑन द वे जे मी उतरलेलो तिकडे खतरनाक गरमी होती. आता काजूच्या झाडाच्या सावलीखाली गाडी थांबवलेली आहे. नेटवर्क आहे इथे, व्हिडिओ कॉल चालू आहेत. जरा बोनेट उघडून ठेवलं आहे. थोडं गाडीचं इंजिन पण गार होईल त्यामुळे थोडं बोनेट उघडून ठेवलं आहे मुद्दामून. अशी तर गरज नसते पण केलेलं काय वाईट आहे. आता तसं पण थांबलेलो आहो. तर थोड्या वेळातच मित्र येतील माझ्या, त्यांची वाट बघतोय. त्या दिशेने येतील ते महाप्रळकडून. आणि मग नंतर आपण ही आंब्याची बाग एक्सप्लोअर करूया. तर मित्र आलेले आहेत माझे, पुढे गेलेत कोल्ड्रिंक आणायला. आणि आपण आलेलो आहोत बागेमध्ये. अशा प्रकारे बघा, इथे केअरटेकर ठेवले जातात, ते त्यांनीच ठेवलेले आहेत. आणि इथे मस्तपैकी सावलीमध्ये आता पार्क करूया गाडी. आणि सगळीकडे आंबेच आंबे लागलेले आहेत, आंबेच आंबे. तर आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत आंब्याची बाग. आणि तिकडे वरती एक मोठं झाड आहे आंब्याचं आणि पूर्ण बहरलं आहे आंब्यांनी, जबरदस्त. ते मी तुम्हाला आता दाखवतो. आजूबाजूला बघा पूर्ण तुम्हाला आंबे आणि काजू हे बघा, हेच पाहायला मिळत आहे तिकडे. तर बघा केवढं मोठं आंब्याचं झाड आहे ते. आणि आंबे बघा किती खाली आहेत हे बघा.
अस्सल रत्नागिरी हापूस डायरेक्ट बागेतून बघा, पूर्ण झाड भरलेलं आहे. बघा, पूर्ण झाड भरलेलं आहे आंब्यांनी. वाव, किती सुंदर वाटतं बघायला. जेव्हा तुम्ही डायरेक्ट आंब्याच्या फार्ममध्ये येऊन स्वतः डोळ्यांनी एवढे लागलेले रत्नागिरी हापूस पाहता तेव्हा. तर मस्त आता आंब्याच्या बागेतून, आंब्याच्या वनातून हा शब्द जास्त चांगला आहे ना. तर आंब्याच्या बागेतून आपण निघालेलो आहोत परत. आता आपण जाणार आहोत परत पोलादपूरच्या दिशेला. आणि मग उद्या किंवा परवा गणपतीपुळ्याला जाणार आहे मी. तर व्हिडिओ सोडून जाऊ नका, ही सिरीज कंटिन्यू पहा. तुम्हाला मी कोकण फिरवतो आहे आणि जी मजा आम्ही करतो आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करतो आहे. चला आता आपण जाऊया. गाडी छानपैकी आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये लावलेली आहे तिथे. तर आता आपण निघालेलो आहोत आंब्याच्या बागेतून आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे पोलादपूरकडे. तसेच आता जाताना आपल्याला सावित्री नदी लागेल आणि आपण जिथून जाणार आहोत तिकडे आहे क्रोकोडाईल पॉईंट. तर जर भरती नसेल तर तुम्हाला मगरीही किंवा आम्हाला मगरीही पाहायला मिळतील आणि त्याच मी तुम्हालाही दाखवेल. तर लेट्स सी, क्रोकोडाईल्स दिसत आहेत का आपल्याला मगरी. डावीकडे पूर्ण सावित्री नदी दिसते. आणि बघा इथे गावी लोक किती लांब लांब चालत प्रवास करतात. बघा आता आपल्या डावीकडे ही आहे पूर्ण सावित्री नदी, पण आता आलेली आहे भरती. मला हेच वाटत होतं की भरती असेल तर नाही मगरी पाहायला मिळणार आपल्याला. तर भरती आहे आता.